घारवण ना? हो. तुम्ही काय करताय किचन मध्ये? चहा करतोय. घेणार आहेस? अहो चहा घेणार नाही हो, पण आपल्या घरातल्या बायका कुठे गेल्या सगळ्या? का? किचन मधली प्रत्येक गोष्ट स्त्री वर्गानेच केली पाहिजे असा काही नियम आहे का? नियम नाही हो, पण परंपरा नक्कीच आहे ना. परंपरा मोडली पाहिजे बाबा. आता स्त्री वर्ग आता प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या 4 पावलं पुढेच आहे स्त्री वर्ग. आपल्या राधाचंच उदाहरण घे ना. काय घारवण ना? एक साधा प्रश्न विचारला की चहा तुम्ही का करताय याच्यावर किती ऐकवताय? तुम्हाला आणि तुमच्या त्या परम मित्राला वेड लागलेलं आहे, मधुकर रावांना. का आहे कुठे तुमचा परम मित्र? सीमाचे बाबा, शेजारचे देसाई आणि मधू तिघे गेलेत गोव्याला. गोव्याला? वेड लाग म्हातारचण लागलंय का त्यांना? का? गोव्यात म्हाताऱ्यांना घेत नाहीत? तसं नाही हो घारवणना, पण गोव्यातला जोश, तरुणाई हे सगळं झेपणार आहे का म्हाताऱ्यांना? केदार, सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना वाद उकरून काढणारा उंदीर चावतो का रे तुला? अरे डॉक्टर आहेस, लग्न झालंय, जरा जबाबदारीने वाग ना. हा जबाबदारीने वागणार, त्यापेक्षा उंदीर जबाबदारीने वागेल. माझा चहा पिण्याचा मूडच गेला. मी बाहेर जाऊन टीव्ही बघत बसतो. बडबडीत मला काही रस नाही. खरं म्हणजे मला इथे काम आहेत म्हणून काही, नाहीतर मी सुद्धा मधुरवर गेलो असतो गोव्याला. चला. मी देखील जातो, मला क्लिनिकला जायचं. केदार, आम्ही गार्गीकडे गेलो होतो. कशाला गेला तुम्ही? मला माहिती तिथे अपमानच झाला असणार तुमचा. हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय. याच्या मुळाशी तूच चेच घेतात. झालं? तुमची गाडी घसरली माझ्यावर. जाऊ दे, जातोच मी. डोकं फिरलंय ना माझं. त्या सरिता ताईंबरोबर नातं नसतं ना तर एक कानाखालीच दिली असती मी त्यांच्या. हो ना, नाहीतर काय. बरं, त्या घरातले पुरुषही इतके बुलचट आहेत ना. ती बाई एवढा आपला अपमान करते, पण एकाच्या तोंडातून शब्द फुटायला तयार नाही. जाऊ दे, कंटाळाच आलाय मला. सीमा, तू काही खाणार आहेस का? मला पण भूक लागली आहे खरं. काय करतेस? घावन करतेस पटपट. घावण नको बाई, ती तव्याला चिकटतात. मग काय, धिरडी कर. नको, ती पण चिकटतात. मग काय करशील काय? एक मिनिट हा. मी असं करू का, मी मस्का पाव बनवते चहा बरोबर खायला. मस्का पाव? हा, तुला पावाला मस्का लावता येतो ना? येतो की. फक्त काय आहे ना, पाव नाहीये घरात. नाहीये? नाहीये. मग आपण काय करूया? आपण मस्का चहामध्ये बुडवून खाऊया. हा, तसं करता येईल. चहा पण घागंडांनी केलाच आहे. तूच खा. हा, तूच खा. काय म्हणाली ही? असं काय म्हणाली सीमा? मस्का कसा चहात बुडवून खाता येईल? काहीतरीच बाबा या सीमाचं. बघितलंस ना काय बोलला तो? कशा ग तुम्ही अशा फसता? अगं, सिनेमातलं जग वेगळं आणि खरं जग वेगळं. हे काय करून बसलीस तू? अगं, हे वय शिकण्याचं आहे, आयुष्य घडवण्याचं आहे. तू शिकून पायावर उभं राहायला हवं. तू हे काय करून बसलीस? तुझा त्याच्यावर खूप विश्वास होता ना. बघितलंस ना काय झालं? आणि या सगळ्यात तुझ्या आईबाबांच्या विश्वासाचं काय? त्यांचा विचार केलास? शांत हो. रडून काही उपयोग नाहीये. यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. त्यासाठी मला तुझ्या आईबाबांशी बोलावं लागेल. मॅडम, मॅडम, मी तुमच्या पाया पडते. त्यांना नका बोलवू. त्यांना बोलवण्यापेक्षा मला मारून टाका. हे बघ प्राची, शांत हो तू. तुझे बाबा काय करतात? हवालदार आहेत. खूप स्ट्रिक्ट आहेत होते. त्यांना जर कळालं ना तर माझं काही खरं नाही. प्लीज त्यांना काही सांगू नका. मला ह्याच्यातनं मोकळं करा.
नाहीतर मला जीव द्यावा लागेल हो. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग अँड गुड टायमिंग. पाणी पी थोडं. नाही नको, मी पिऊन आलोय आता. नक्की हो. बघ आपण बऱ्याच दिवसांनी भेटतोय. मला सांग, खरं रेग्युलरली पाणी पितोस का तू? हो पितोय. मी सांगितल्याप्रमाणे पितोस? इकडे इथे बघू. ए असू नको बरं इथे. सर गुदगुले होतात सर. अरे पोरगी आहेस काय तू? गुदगुल्या कसल्या होतात बघू. नाही पोट नरम नाहीये तुझं, त्याचा अर्थ पाणी पित नाहीस तू, बरोबर? म्हणजे तुम्ही सांगितलं होतं तेवढं नाही पित. गुड. हा गुड म्हणजे पाणी पित नाही बॅड आहे, पण मला खरं बोललास माझ्याकडे तू म्हणून गुड आहे. हा. Good. बरं मला सांग, व्यायाम करतोस का तू? येस ऑफकोर्स. करतोस? हो. व्हेरी गुड. मला करून दाखव. सर ऑफिस आहे. अरे मला 3 प्रकार व्यायामाचे करून दाखव. काय करतोस ते? 3. बरं 9 कर. 9. बरं 16 कर बाबा. तू रेग्युलरली करतोस तितके. 16. तिथे बघतो मी. चल 3 करून दाखव. उत्तम करून दाखव. चल. ओके. तू रेग्युलर करतोस ना, तो व्यायाम बघायचा काय करतोस. ओके. काय करतोस प्रथम? जोर मारतो पहिले. जोर मारतोस. बघूया. बटक्स फुल्ली अप. हा फुल अप. करेक्ट. आता जा खाली. करेक्ट. हा कमरेची अशी कमान झाली पाहिजे. गुड. व्हेरी नाईस. मानीचे हा सांभाळ. करेक्ट. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. बरोबर करतोस. एक नंबरचा इडियट आहे हा सौरभ. कशाला एवढं पुढे पुढे करतोय. उत्साहाच्या भरात काही गोंधळ नाही घातला म्हणजे मिळवलं. बघू आता दुसरं काय करतोस. बैठका मारतो. बैठका काय रे. बरं चल बैठक कशी मारतोस बघू. गुड. हात असे स्ट्रेट घे. फुल. हा त्याच गुड स्क्वॉट. करेक्ट. छान. व्हेरी नाईस. कीप इट अप. आणखीन काय करतोस. डिप्स मारतो. डिप्स मारता. गरे डिप्स आणि थंड एकच झालं की रे. दुसरं काहीतरी सांग ना. साठी पर्टिक्युलरली डिप्स आणि मग ओके एक्टर्स. ओके गो ऑन. लेट्स सी. गुड. व्हेरी गुड. हाताचं अंतर जरा वाढव बघू. लेट अस सी. गुड. व्हेरी नाईस. गुड. यू गुड. हा सौरभ बॅकआउट नाही ना करणार. नाही मॅम, असं काही होणार नाही. वेरी गुड. हम खुश हुए. उठ. झकास मस्त आमचे प्रकार दाखवलेस मला. थँक्यू सर. माझ्या नादाला नको लागू सर. सांगतोय तुला. पोरं आहेत आपली, अंगावर सोडेन तुझ्या. भाई आहे आपण आपल्या एरियाचा. तू भाई आहेस ना, तर मी भाईचा आजा आहे. जास्त दादागिरी करायची नाही सांगून ठेवतोय. 2 लाफे मारले तर आडवा तिडवा पडतोयस. जास्त चरबी दाखवायची नाही. आय माई यशवंत ढगे बोलतात आपल्याला. काय यशवंत ढगे. सरळ वागलास तर ठीक आहे. पंगा घेतलास ना तर डायरेक्ट ढगात पाठवीन. समजलं. जास्त आवाज नको करू सा. आवाज करायचाच नाही का. आवाज करायचाच नाही ते, कारण आमचं हॉस्पिटल आहे. समजला. हे हॉस्पिटल आमचं आहे. लय ऐकून घेतलाय मी तुझा. तर गरीब पोरीशी खेळतोस काय. तिचा बाप कोण आहे माहितीये का तुला. हवालदार सदाशिव जाधव. कळलं. असा फटकावेल ना तुला. मी काय मारीन त्याच्यापेक्षा जास्त मारेल तो तुला. जिजू, याला पोलिसातच द्यायला हवं. त्याशिवाय असं डोकं ठिकाणावरती नाही येणार. जामिनावर सुटण्यात हातखंडा आपला.
या सदाशिव जाधवनी जात घेतला होता आपल्याला एकदा एका छोट्याशा रॉबरी केससाठी. दयामायाने दाखवली आपल्यावर. तो धुतला मला आणि तेव्हाच आपण ठरवलं याची वाट लावायची आणि म्हणूनच याच्या मुलीला एका लाफेमध्ये पडतोय पण चरबी केवढी आहे याच्यामध्ये. शी. आणि हा दादा बनतोय. जीजू, या मुलाचं ठीक आहे, पण आपल्याला प्राचीच्या आईबाबांना इथे बोलवावं लागेल. त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते काय रिॲक्ट करतील आपल्याला नाही माहित. तोपर्यंत आपल्याला प्राचीला इथेच आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. जीजू, प्राचीचे आईबाबा. राधा तू काय काळजी करू नको. त्या पोरीच्या आई बापाकडे मी जातो. जीजू, टेन्शन घेऊ नको. मी बघतो ना हे प्रकरण मी हँडल करतो. मग झाला. चल रे वट. चल वट. जीजू, काळजी घ्या. चल चल पाय टाक. दादा बनतोय. बस. आणि मला चांगले 3 जोक्स ऐकव. हो सर, पण अरे उभा कशाला राहिलेस. बस ना. तिला काय घाबरतोस. बस. मला 3 जोक्स ऐकव. ऐकव म्हणजे ऐकव. आय डोंट वॉन्ट पण आय डोंट वॉन्ट म्हण. हे बघ मला सांग. पतवंड खेळवायचं वय माझं. हा आता ही ऐकतच नाही त्याला मी काय करू. कोणाबरोबर खेळू मी. तर तू जोक सांग. पण आजोबा इनफ. काय चाललंय तुमचं हे? काय चाललंय म्हणजे काय. तू तर एक ऐकत नाहीस माझं आणि जे ऐकतात त्यांना ऐकायला देत नाहीस. चालणार नाही. हे बिलकुल चालणार नाही. मी सांगतो तुला. अगं किती चांगला पोरगा आहे बघ. तुला कल्पना नाही कोणा पोरीच्या नशिबात आहे कोणास ठाऊक. हे धर्मेंद्र आपण. सर धर्माधिकारी सर. अरे हो बाबा तेच ते धर्मेंद्र. एक काम करूया सौरभ. काय. आपण असं करू तुझ्या घरी जाऊया. हा काय? तुझ्या वडिलांना भेटायचंय मला. मला त्यांच्या कानात भरवायचंय की लवकर एक चांगली मुलगी शोधा याच्या करता आणि शुभमंगल करून टाका. येस. नाही नको सर. शिवाय ते आयुर्वेदाचार्य आहेत ना. मला भेटायचं. मला काही विचारायचं त्यांना. एक काम करूया. एक बास्केटवर कारली घेऊन जाऊया त्यांच्याकडे आणि एक सुकामेव्याचं पॅकेट. दॅट बी नाईस. आणि सैगल सावंतची दुर्मिळ रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या पण पटकावायचे मला. चल चल चल. नाही म्हणजे त्याला काम आहे. तू बस खाली. हो सर. म्हणजे माझ्याहून इम्पॉर्टंट काम आहे त्याला. उठ रे. नाही नाही म्हणजे आता तुम्ही जोक सांगत होतात ना. तू बस. आजोबांना जोक सांग. अरे जोक ते त्याच्या घरी ऐकायच्या. त्या चल उठ. उठ म्हटलं तुला. हे बघ तू व्यायाम करत असेल समजलास ना. माझी पकड मजबूत आहे. सोडवू शकणार नाहीस. तुला चल म्हटलं ना तू चल गपचूप. अहो सर पण राहू दे ना. अरे मी म्हणतो चल म्हणून ना. चल घरी बॉस आला म्हणलं अरे problem आहे, boss आहे मी. अहो, सर नको सर. Boss मी आहे ती नाही. मॅम आजोबा आणि सौरभ घरी गेलेत. त्यांनी राधाला बघितलं तर प्रॉब्लेम होईल. शट अप. तर तू मला काय सांगतेस. जस्ट गेट द हेल आउट ऑफ हिअर. काय होईल ते बघून घेईन मी. गो. चल. बाबा हे कोण रे तू. आणि हा ला या फुलट्या चोराला घेऊन इथं काय करतोयस. ए बाबा हे माझं घर आहे. पोलीस स्टेशन नाहीये. याला गेले बाहेरचा रस्ता धर. अरे कोणाचा कोण ओळखीचा ना पाळखीचा आणि या चोराला घेऊन माझ्या घरात घुसतोस म्हणजे काय. जाधव साहेब माझं थोडंसं ऐकून घ्याल का. मी शाश्वती हॉस्पिटल मधून आलोय. एम आय यशवंत ढगे माझं नाव आहे. तुमच्या पोरीबद्दल मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. काय झालं तिचं. ती या बोलट्या चोराच्या प्रेमात पडलीये. काय या हराम आईला तुझी हिंमत कशी झाली. येऊ दे त्याला पायताना ना फोडूनच जाधव काढतो. साहेब माझं ऐकून घ्या आधी. जरा थंड व्हा. मी आधीच लय मारलाय त्याला. तो मरेल. जाधव साहेब
तुमची पोरगी साधी आहे हो, भोळी आहे. ती याच्या जाळ्यात अडकली, यानं फसवलं तिला आणि घडायला नको ते घडून गेलंय तिच्या हातून. जाधव साहेब, आता झालं ते वाईट झालंय खरं, पण तुमची पोरगी लहान आहे हो, भोळी आहे. तिच्याकडून चूक झाली. आता एक काम करा, माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला. तिकडे डॉक्टर राधा आहे, आपण काहीतरी मार्ग काढू. हा चला, तिच्याशी बोललात ना का काहीतरी मार्ग निघेल. चला, येत आहे ना माझ्याबरोबर? नाही. चला. तुम्ही निघा आता. अहो, असं काय करताय? मला त्या पोरीचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही. अहो, असं बोलून होतंय का जाधव साहेब? अहो, पोरगी आपली आहे, लहान आहे अजून. हा शिक्षा तिला कशाला द्यायची? शिक्षा ह्याला द्यायला पाहिजे. हो द्या ना द्या, आपल्याला शिक्षा द्या. ए, आपलं काम झालंय. आपल्याला ना ह्याची वाट लावायची होती, आपण वाट लावली. आणि ह्या कुठल्या तोंडाने स्वतःच्या पोरीची केस फाईल करणार आहे? हा बोला ना, बोला. ए, तू कुठं चालला? सोडा त्याला. हो जाधव साहेब, याने अहो मी सांगतोय ना, सोडा त्याला. माझी पोरगी माझ्यासाठी कायमची मेली आहे. ए सोड रे. जाधव साहेब, तुमचं दुःख मला कळते, पण आपल्या माफ पोरीला करा. आमच्या खासगी गोष्टी ढवळाढवळ करू नका. आता निघा तुम्ही. तुमचा आमच्यासाठी केलं तेवढं जाधव साहेब, जाधव साहेब, अहो जाधव साहेब, असं नका मागू. जाधव साहेब, माझं ऐका जरा. जाधव साहेब. हा ये. अरे सूरज, ते ह्याचं कारल्याचं बास्केट आणि सुकामेवा हो सर, गाडीत ठेवलंय. ठेवलंयस ना? हो. एक काम कर, गाडीतून काढ. तुझी गाडी कुठे आहे? ठीक आहे, बरं चल, तुझ्या गाडीतून जाऊया. चल. सर माझी गाडी कशाला लहान आहे ना, तुमची. अरे मला चालेल, मी मावीन यार. नाही तर सर, एक काम करतो, मी घरी जातो, माझी मोठी काही गाडी. गरज नाही, डायरेक्टली जाऊया. मी आहे ना, वाय डिव्हरी. चल. सर मग एक घरी फोन करतो ना, म्हणजे कोणी आहे काही गरज नाही. नाही, मी करीन. गाडीत बसल्यावर करूया. चल चल, बस गाडीत बस. अरे काय झालं? काय झालं काय तुला? पोटात दुखतंय. अरे अरे देवा, टॉक्सिन वाढले ना पोटातले. मी तुला सांगतो 6 लिटर रोज पाणी पी. तू एक काम कर, आजपासून 8 लिटर पी. अरे 8 लिटर नको, चल 6 कर. चल मी तुला इकडे विष्णू, इकडे लवकर. साहेबांना काहीतरी गडबड झाले. पडेल तो. धरा त्याला, धरा त्याला. खांदे चल, आत घेऊन चल. पोटात दुखते, सांभाळून घ्या त्याला. सांभाळून घ्या. हळू खाली सोडा. फ्लॅट झोप बाबा जरा. याला काय झालं आता? बघत काय बस, डॉक्टरला बोलव. ह्याच्या पोटात दुखतंय. हा मुलगा आहे ना, पाणी पित नाही, वॉटर थेरपी करत नाही, म्हणून हे टॉक्सिन पोटात राहणार की नाही. मग शांत. एक काम कर प्रियंका, मला याचा ऍड्रेस दे. मी याच्या घरी जातो, याच्या वडिलांना घेऊन येतो, म्हणजे काय काळजीच मिटली. यांनी मला त्याला काय झालं सावकाश. हे बघ, कुठे गेली ती मुलगी? ऍड्रेस देते म्हणाली, आणि तुझा स्टाफ काही ऐकत नाही, तू पण ऐकत नाहीस. तू एक काम कर, तू मला याचा ऍड्रेस दे, मी जाऊन येतो. ऍड्रेसचं नाव काढलं, ओरडतो का? नाही आजोबा, हो त्याच्या पोटात दुखते, त्याला जरा सेटल होऊ दे इथे. आपण नाही, प्रियंका डॉक्टरांनाच बोलवायला गेली असेल. आपण बाहेर जाऊन उभं राहूया, त्याला जरा झोपू द्या. शांत रे बाबा, झोप तू जरा. झोपला लगेच. आजोबा चला ना तुम्ही, त्याला पोटात दुखतंय त्याच्या. बस यार, सगळी मेलोच असतो, कोण थोपवणार यांना? बाप रे. बाप नाही, बापाचा बाप रे. अगे रेवती मॅडमचं ऐकत नाही, मग आपलं काय ऐकणार आहेत? काय करायचंय? हॅलो राधा,
सॉरी सौरभ, मी तुला डिस्टर्ब केलं, पण मला काही सुचत नाहीये म्हणून मी तुला फोन केला. काय झालं? आमच्या हॉस्पिटलमध्ये ना आज एक विचित्र केस आली. संतोष नावाच्या एका मुलाने प्राची नावाच्या एका मुलीला फसवलं प्रेमात. अँड नाव शी इज प्रेग्नेंट. काय? हो, आणि त्यात ती मायनर आहे. त्या मुलीच्या वडिलांनी त्याला खूप मारलं होतं. पोलीस मध्ये आहेत ते. त्यांचं सूड घेण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं. बापरे, मग आता? मी आता त्या मुलीला ऍडमिट करून घेतलंय. जिजूने बेदम मारलंय त्याला, आणि आता त्या मुलीच्या वडिलांना भेटायला गेलेत. सौरभ, त्या मुलीचं आयुष्य मार्गी लागल्याशिवाय मी शांत नाही बसणार.